धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो। आपलं शरीर आपल्याला काही सिग्नल्स देत असतं, ज्याच्यातून आपल्या बॉडीमध्ये काही कुठल्या विटॅमिन्सची किंवा कोणत्या न्यूट्रिशनची कमतरता आहे, जे सप्लिमेंट घेऊन कंप्लीट केलं पाहिजे, असे आपल्याला सिम्पटम्स आपली बॉडी देत असतं। नमस्कार मंडळी, मी सावित्री। आज आपण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत B12 ची कमतरता कशामुळे होते आणि ती रिकवर करण्यासाठी काय केलं पाहिजे। आपली बॉडी आपल्याला सिम्पटम्स देत असते की आपल्या बॉडीमध्ये काय कमतरता आहे। तर B12 ची कमतरता असेल तर काय सिग्नल्स येतात, तर सतत पायामध्ये हातामध्ये मुंग्या येणे असो, किंवा विकनेस वाटतो, किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं। जर तुम्हाला हे वारंवार होत असेल, पायऱ्या चढल्यानंतर थकवा जाणवतो, श्वास लागत असेल, किंवा तुम्हाला सारखं वारंवार तोंड येत असेल, तर आपल्या शरीरामध्ये B12 ची कमतरता आहे आणि ती घेणं गरजेचं आहे। तर B12 आपल्याला कशामधून मिळतं? आपण नैसर्गिक सोर्स बघणार आहोत। आपल्या रोजच्या आहारातून आपण B12 ची कमतरता कंप्लीट करणार आहे। तर आपल्याला अंडी, मटन, चिकन, तसेच पालक, बीट या गोष्टींमधून आपल्याला B12 चं नैसर्गिक पद्धतीने B12 मिळू शकते। जरी तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्याकडे डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन घेऊ शकता। काही लोकांच्या बॉडीमध्ये B12 ॲब्सॉर्ब होत नाही किंवा ॲब्सॉर्ब होण्यासाठी प्रॉब्लेम येतात, तर त्यांनी काय करावं, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 चं इंजेक्शन घ्यावं। कारण इंजेक्शन हे जास्त लवकर प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होऊन त्याची चांगली प्रक्रिया होऊ शकते। त्यामुळं तुमच्यात जर ही कमतरता जाणवत असेल तर लवकरात लवकर B12 रिच जे फूड आहेत ते खायला चालू करा। दूध, अंडी, मांस हे सगळं चालू करा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।